हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्री देवेंद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमेंद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। ना हम करता हरिहि करता, ना हम करता हरिहि करता. आम्ही कालच्या दिसाक पळयले क्षेत्रज्ञ योगांतो परमात्मो कडेचे ಸ್ವಲ್ಪ ಶ್ಲೋಕಾಂತ ಸಚಮ್ಮಿ ಪರಮಾತ್ಮು ಅರ್ಜುನಾಲೆ सांगता समं पश्यन् हि सर्वत्र समवस्थितमीश्वरं नहि नस्त्यात्मने आत्मानं ततो याति परांगतिम. परमात्मू सर्वत्र समरूप जावनस म्हण कोण अर्थ करून घेत की परमात्माक तो अधोगतिक वचन मुक्तीक वता म्हण. समवस्थित म्हणल्यार समवस्थित म्हळ्यार सम्यक स्थित समस्थित म्हण म्हणटाचे म्हळ्यार आमकां आतां हे क्षेत्रज्ञ योगू जतरस ಕೆಲವು ಜನಕ್ಕೆ ಕ್ಷೇತ್ರಜ್ಞ म्हणून म्हळ्यार कोण म्हूण म्हळ्यार एक संशय आसा. समजावन पळोवचें जाल्यार आमकां देवान देह दिला जाल्यार ते देहाचे कितले विशय आमकां गोत्त आसा. आमी कोण कसले हेंचे देह आमकां कसले मेळ्ळे, आमी हांगा देह आयले उद्देश कसले, आमी देहान कसो साधन करूस कसले आमकां गोतना. ते देह इत्या मेळ्ळे म्हणून आमकां गोतना मागीर आमी ते देहाचे त्या क्षेत्रज्ञ आमी जावची कशी. तशें जावन हांगा आमकां आमगेले देहांतू कसलेच कसं खातीर आमकां देह मेळ्ळे म्हळ्ळें गोतना. म्हणटन परमात्मो सर्व देहांत समवस्थित जावन आसता म्हूण कळटवें. आमकां आमगेले देह गोतना पुराय देहांत परमात्मा आसा म्हणून आमकां कळटवें ना. तशी परमात्मा सांगता हांव सर्व जिवांतूय समवस्थित जावन आसा म्हणून सांगता. आतां हांगा हे कोणाक कळ्ळा, कोणा त्या जिवांक गेले योग्यतेक अनुसार जावन सुख दुःखादी कर्म जिवाल करीन करयचे परमात्मुची आनी सर्व जनाक तो समान जावन पळयता जाल्यार तांगेले कर्माक अनुगुण जावन तो फल प्राप्ती करता. तेदना कोणा हें कळटा तो ज्ञानी म्हणून घेता. म्हळ्यार चड जावन जिवांक मनशांक कसो अभ्यास आसता म्हळ्यार आमी कितली चांग केल्यार आमी पळय कश्टार येसाची तांणी पळय पुराय जनाक वायट करचें जाल्यार कसो सूख तांकां कितले दुड्डू तांकां म्हळ्यार हांगा आमगेले ह्या लोकांतू सुखाचे मानदंड कसले म्हळ्यार दुड्ड आशिल्ले जन भारी सुखार आसताची म्हूण हें आमगेलें अज्ञान. आनीक दुड्ड आशिल्ले जन सुखार आसचे खंय पुरोची जाल्यार हांगा आमी कसो केला तांणी कसो केला वयता ताजे वयर अनुसार जावनूची आमकां सुख दुःख मेळचें म्हूण परमात्मा सांगता. जाल्यार ज्ञानी कशी लेकुका म्हळ्यार ज्ञानी जाल्ल्यान कसले कश्ट येयले म्हणले क्या अयो म्हाका कश्ट येयले म्हणचे पशी देवाक इतलें करूण ना आमी इतले सकट देवाला काम करता जाल्यार म्हाका कश्ट दिता म्हणचे पशी ज्ञानी जाल्लो मनीस हें दुःख मेगेले कसं की पूर्व प्रारब्धांनी ती आयिल्लें म्हूण लेखता म्हूण जाल्यार तो उद्धार जाता तागेलो आत्मोद्धार तो करून घेता. तेंची कोणाक तें कळना ताका अज्ञानी म्हणटाची. तो जिवनांत केन्नाय दुख्खांत बडता अधपतनाकय देंवता. तशी ज्ञानी जाल्लो तागेले जिवनांत येवचे प्रति एक विशय सुख दुःख इत्यादी तो पुर्वांतू जन्मजन्मांतरांत केल्ले कर्माचे फल परमात्मान मेगेल निमती करयलें म्हूण सांगून लेखून तो भारी संयमार जीवन करता. कोणाकय उलयना परमात्माले कोप्पना तागेले कश्टाक तोच कारण म्हूण सांगून ज्ञानी जालो लेखता. तेचे अज्ञानी जालो जाल्यार आप कसो केला परमात्मा म्हाका कितले कश्ट दिवचे म्हूण परमात्माक उलयतलो. तशी एक दुख्ख म्हणून जिवना आयला तें दुख्ख व्हड म्हूण करचें कोणें आमगेले मनान तेची सूखय म्हाका मस्त सूख म्हूण करचें कोणें आमगेले मनानची. म्हळ्यार सुखाकय दुख्खाकय मूल कारण
ते ताजे एक सुख दुःखाचे अनुभव घेवचे आसले मन. तशी आतां एक श्रीमंत आशिल्लो म्हणलें क्या ताका बरी संपत आशिल्लो. एक दीस चोर तागेले घरा एकताची सर्व घेवन थंवताची कांय ना ताका. तेदना ताणें म्हगेल कर्मा ताका फल दिल्ली देवान. हांव फुडल्या जन्माक सारकी वायट काम केलां आजी खांपून मेळयलें पळय तागेले कसा की हांव खाल्लां. तशें जावन पुर्वजन्मा केल्लेले कर्माक म्हाका फल मेळ्ळें म्हूण सांगून हें परमात्मा लीला परमात्मान केल्लें ताण लेखील तशी जावची न्हू म्हूण कोण लेखतकी तो नुतच आसता तो कळ्ळें. आनी दुख्ख अनुभविता तो भक्तू तो ज्ञानी परमात्मा प्रितीची जाता. म्हळ्यार ताण म्हणला न्हय परमात्मान म्हगेल कर्मा समजावन दिल्लेलें हाक बदक असो म्हणून गोत्तसो म्हणून परमात्मा तागेले वयर बारीक खुश जाता. तशीची हांगा सर्व ही भगवंताली लीला सर्व दितलोय तोची. हांव वापस आमकां नाका हें तांकां नाका हें म्हूण सांगून वापस घेतलोय तोची. हांव कसो तरी चिंता कोरका जन्मा घाला हांव ताणें तो हुट्टीसिदव हुल्लु मेयसियाने म्हूण कन्नडांत एक गादे मात आसा. म्हळ्यार हे जन्म हाडलो पोटा घालना श्रपतल बे म्हूण सांगून तशी तो म्हाका म्हगेल पडी कसो की दिता म्हूण सांगून कोण निश्चिंतेर आसता की तांकां तांणी भारी संतोशार आसताचे आनंद मुर्ती जावन आसताचे. तें सोडून सगळे ब्रह्मांड माथ्यार पडले म्हूण सांगून दुख्ख करतले जन आसा पळय तांणी केन्नाय दुख्ख करताची तांगेल्या मनां तांणी हिंस दिवन घेताची. तशी हांगा सर्व रितीचे देह घेवन येयले जिवांक ते देहान तो आशिल्ल्या जिवाक ते देहा योग्यतेक समजावन कर्म करयसिता परमात्मा. तो अंतर्यामी जावन असो प्रति देहाचे देह हिंक गोतना तो परमात्मा अंतर्यामी जावन आसा म्हणून जिवाकय गोतस देवाकय गोतस. तशी सर्व कर्म करयतलो परमात्मूची म्हूण लेखून सगळो दिसो आनंदार कोण आसता तो परमात्माला श्रेष्ठ भक्तो म्हूण सांगूं येता. आतां कृष्ण कसो सांगता पळया प्रकृतैव च कर्माणि क्रियमाणानि सर्वशः यः पश्यति तथात्मानम् अकर्तारं स पश्यति. म्हळ्यार जिवांगेले पूर्वकर्माक अनुसार जावन तांगेले योग्यतेक समजावन परमात्मान सर्व काम देवान करोचे म्हूण लेखल्यार ताका विंगड कोणें करतार नाच नमे कोण दिसता की म्हणून कोणाक हें काम देवान करोचे दुसरें कोणें हें कामां करतार न्ही म्हूण दिसता की तो ज्ञानी. परमात्मो अकर्ता हांव तागेले अधीन अस्वतंत्र कर्त्र म्हूण कोण लेखता की तो ज्ञानी. तशीची ह्या श्लोकांत तो प्रकृती शब्द मस्त अर्थ ते प्रकृती शब्दाक आमी काडीत. कशी म्हळ्यार प्रकृती म्हळ्यार एक रिती स्वभाव म्हूण जालें. प्रकृती म्हळ्यार त्रिगुण म्हूण येता. प्रकृती म्हळ्यार प्रकृश्ट कर्तृत्व आशिल्लो प्रकृत्य म्हणटा ताका प्रकृश्ट कर्तव्य आशिल्लो तो म्हळ्यार कोण तो म्हळ्यार उत्तम एक कर्तव्य आशिल्लो कोण म्हळ्यार परमात्मा. तेची लक्ष्मी नारायण तांणी त्या जिवाचे स्वभावाक अनुगुण जावन त्रिगुणाचे प्रभावाक पूर्ण आशिल्ले जिवाल करीन ते लक्ष्मी नारायण कर्म करयसिताची. प्रकृत्य म्हळ्यार स्कंद पुराणांत सांगिल्लें स्वयं प्रकृती भगवान करोति निखिलं जगत नैव कर्ता हरेः कश्चिद अकर्ता तेन केशवः. परमात्माक कोणेय पूर्व प्रेरक नाची आशिल्ली भे कितली पुरवा चमकरी परमात्मा कोणेय प्रेरक म्हणून नाची. आनी तो अनादी म्हणटा ताका नित्य म्हणटाची शाश्वत म्हणटाची सनातन म्हणटाची पुराण पुरुष म्हणून म्हणटात ताका. तशी जिवाले सर्व जिवांक पूर्वकर्म कसलें म्हूण आलोचन करून तांगेले योग्यतेक समजावन
तो हे वर्तमान कालांतू त्या जिवा करीन कसल कर्म करो का तितले कर्म करायसिता मागीर परमात्माक कोणेय पूर्व प्रेरक म्हणून नांची असंच वे नांची परमात्माक परमात्मान तो ताक कोणेय जन्मायलावे म्हळ्यार परमात्मा पशी होड म्हण कोणेय आसवे परमात्माक कोणेय जन्म दिलेलो आसावे ते वयना इत्याक म्हळ्यार परमात्माक कोणाय प्रेरक येनाची कोणेय ताका परमात्माक एक परमात्माक जन्म हाडलेले म्हूण म्हणलेली कोणेय नांची हांगा आतां आमकां एक संशय येवच्या पुरो अशी सांगतना देवकी वसुदेवाल पुतू जावन कृष्ण येनवे देवकी हानू वसुदेवा देवकी अम्मा वसुदेवानु जैनवे तशी कौसल्या दशरथ रामचंद्राला आनम्म जैनीचिवे देव जावन येताना तांकां आनम्मा आसता बा म्हूण आमकां दिसची ते जाल्यार ते कसले म्हळ्यार समज जावन आमी रामायण आनी हे त्या परमात्माल पुराय वाजिल्यार आमी ताका तोचे कर्त्र ताका जन्म दिल्लेलो कोणेय नाची भागवतांतूय वसुदेव ऐक्षत म्हणून सांगचे आसा तिगेल जांगेर चेडूं प्रकट जावन ते रडता तेदन वसुदेव पळयत आसा ते चेडूं चतुर्भुजधारी जावन शंखचक्र गदा पद्म केयूर सकडी घाल खंयचे चेडूं तशी येवचेसवे प्राकृत शिशु हे अप्राकृत जाल्ले दिकून परमात्माले रूप घेवन आयला ते तशें जावन परमात्माक कोणेय पूर्व प्रेरकनाची परमात्माक जन्म दिलेले कोणेय नांची परमात्म जन्मा अनादी म्हूण म्हणटाची तशी परमात्मची कर्त्र आनी अकर्त्र तशी जिवा दुखून पूर्व प्रारब्धाक समजावन मस्त कर्म परमात्मा आमगेल करीन करयसिता त्या कर्माक समजावन पुण्य पापादी फल करता तो दिता तो तशी जीव मांद्र तागेल्या स्वभावाक अनुगूण जावन देह आनी त्रिगुणाच्या प्रभावाक पळोवन सर्व कर्म करयसिता जिवाल करीन आनी सर्व देवतेंगेले अधिपती जावन आशिल्लो लक्ष्मी नारायण म्हूण म्हणलेले ते मना दवरले जाले जीव हांव कर्त्र हे हांवें केलेले मेगेल निमती जालेले म्हूण म्हणलेले देह भाव जिवान दवरले म्हूण जाल्यार ते जिवात्मान हे देह मेगेल निमती जालेले हांवें केलेले म्हूण म्हणलेले भाव दवरले म्हूण जाल्यार ताणें हें काम हांव केलेले मेगेल निमती जालेले म्हूण लेखली म्हूण जाल्यार ताका एक देह भाव आस आनी देहाभिमान ताका आस आनी केल्लेले कर्माचे पुण्य पाप म्हणलेले भेद ताका येता ते सुरवेक अर्थ करून घेवका म्हणटना ते दिवसूची सर्व कर्म कोरून परमात्माक अर्पण म्हूण सांगून लेखून प्रत्येकामय हें परमात्माक अर्पण म्हूण लेखून केल्ली म्हूण जाल्यार त्या वेळाक त्या कर्माचे एक पाप पुण्य हाचे अनुदिन अनुक्षण परमात्माला अधीन जावन आसच आमी म्हूण लेखल्यार कसल कर्म परमात्माक अर्पण केला ते पाप पुण्याचे बाधक एक दिसूय तांकां येना कित्याक म्हळ्यार अनुक्षण ते भक्तान कसले कुका म्हळ्यार परमात्माले अधीन जावन हांव आस म्हगेल स्वतंत्र कर्म खंयचेय ना आनी कसं म्हळ्यार आपण अस्वतंत्र परमात्मची सर्वतंत्र स्वतंत्र म्हळ्यार भावन आस म्हूण जाल्यार परमात्माला अनुग्रह खंडीत तागेल वैरी आस म्हणल्याक अशी एक उदाहरण सांगचेलें एकलो तागेले एक कार चोण घेवन येता म्हूण लेखया कारार बसून येतर आसतना
आम्ही कसं म्हणटाची हो पळय तो कारार बैसून आयलो तागेल कार आयले ते कारार बैसून तो आयलो म्हणजे पशी अमकी मनशाल कार आयली पळ रे म्हण म्हणटाची कार आयली म्हण ते कारमांत रेतवे नानवे तांत बैसून तो सोडता दिकून कार चलायसी तो देखून कार येता जाल्यार तागेल वाहन आनी त्या वाहन आसूचे ताका दोनीकय भुंयीन आधार जाल्यार भुंयी कार ते व्हांवन घेवन येता म्हण म्हळेले कोणें सांगतावे ना तांगेल मनांतू तांणी कशें सांगचें म्हळ्यार कार दोग जनय कारार कोणें येतरच म्हणजे कारार येतरची म्हूण सांगतात शिवाय तागेल कार आयले तो आयलो म्हूण म्हणाची म्हूण थंयची आशिल्ल्यान कोणी ते कारार बैसून आवो बत्ता म्हूण म्हणल्यार तेदनाय तशीची त्या भुंयक आनी त्या वाहनाक आनी ताका तेजनाक आधार परमात्मुची जेव भुंयीची जाल्यार जन भुंयी हे कार घेवन येता म्हूण म्हणत शिवाय कारार येता कारार आयलो आमगेल धनी म्हूण म्हणटाची तशीची जड वस्तू म्हणटाची जड चेतनात्मक प्रपंच हे तशी जड एक वस्तू आनी चेतना वस्तूंक कसले ते कर्म प्रेरणे आसता कर्म करयतलो कोण परमात्मू एकलोची हांगसूची सर्व जड वस्तू चेतना वस्तू तांकांय ते कर्माक प्रेरण दिवचे परमात्मानाची विंगड कोणेय न्ही तशी निजावन तसल्यार आतां आमकां कसं कळटा निजावन सगळे जगत्यांत कर्तृत्व परमात्मालेची जाल्यार ताका कसं म्हणटाचे आमी अकर्ता म्हणटाची निजावन हांगसूचे सर्व देहदारी जीव आसा पळय तांणी अकर्त्रची ही ताका म्हूण म्हळ्यार तांगेल करीन कर्म करयसितलो परमात्मो करयतलोय तोची करयसितलोय तोची तशें जावन जाल्यार कर्तृत्व परमात्माल जावन ताका अकर्त म्हणटाची आमी अकर्त जाल्यार आमकां कर्त्र म्हणटाची आनी करईल पुरे परमात्मान जाल्यार ताजे फलभोगस पळय कोणाक म्हूण म्हळ्यार त्या जिवाक इत्याक भगवदर्पीत बुद्दीन तो कर्म केल्ले म्हूण जाल्यार ते फल भोग ना ताका जाल्यार जीव देह घेवन येईल जीव देहाचे अभिमानापण हें हांव केल्लें मिगेल निमती जाल्लें म्हूण लेखता निजावन ते परमात्मान करईल तागेल करीन परमात्माले प्रेरणेन कर्म जाल्ले जाल्यार तो कसो लेखता हांव केलेलें कोणें कसलें निमगोवचें हांव केलेलें मिगेल तें हांव केलेलें कोणेंय तांतूय कसलें छंद जाला म्हणूची सुरवेयद्रा वचून आमी सांगताचें आमगेल तें म्हूण गोतस कर्तृत्व आमगेल न्हय आतां एक देवा एक छंद माळ कोन्न दिल्ली म्हणलें की चंदीक माळ देवा करून दिली तेदन लेखून 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 उचका कसलें म्हूण म्हळ्यार आमी केल्लें न्हय देवान मिगेल करीन करयसिलें हें वर्स पुणी करयसिलें आनी आनेक वर्स देवान अमके दिसाक चंग दिसा मिगेल करीन माळ कोरोका म्हूण आमी देवालें मागूं देवा तूं हें वर्स चंद रितीन सर्व सेवा करून घेतली आनेक वर्स मिगेल करीन तुगेल सर्व सेवा करून घे म्हूण सांगून आमी मागूं देवालें की थंय भगवद अर्पीत जालें तें सोडून ते माळ देवाल आंगार घालतरी कोणेय जो एकल्यान ओ भारी चंद ती माळा कोण केलेली म्हणली कळ्ळें पण आमी देवा अर्पण करून जाला तूं करयलें मिगेल करीन आनेक वर्स करय म्हूण सांगून जाला सकट जाला भारी चंदी जाला ती माळा कोण केलेली म्हणली कुडलें येद्रा येवन आमी सांगताचें तें आमी केल्लेलें हांव केल्लेलें म्हूण तशी म्हणटना कर्तृत्व भावना आमकां आसताची आसता मागीर आमकां त्या कर्मान जालेलें पाप पुण्य नाका म्हूण म्हळ्यार कशी तशें जावन परमात्माक कर्तृ जावन आसल्यार ताका कर्तृ म्हणटाची जीव अकर्तृ न्ही जावन परमात्मान करयसुचें जाल्यार कर्तृ म्हूण लेखून घेतिल्लें देखून ताजें एक पाप पुण्यादी फल सुख दुख्खादी रुपारी परमात्मो जिवात्माक दिता आतां आमी कसो लेखूका सर्व कर्तृ परमात्मो सर्व कामाक प्रेरकय परमात्मो सर्वांक आधारय परमात्मो खंयचेय कार्य करतना दृढ एक मन जावं पळय आतां आमी एक कसलें एक वाज्जिल की जो मनान कसलें एक काणी आयकल की कसो की कान्नान जाल्यार त्या सम कान सम सुका बाय
म्हळ्यार कान ऐकूचे अंग ते सम सदृढ आसूं का, सक्षम आसूं का, तशीची तोंडान कसले आमी परमात्मा विशयी सांगता म्हणटा ती जीब सक्षम आसूं का आमगेले, तशें जाल्यार मात्र आमकां कसले सांगूच येता जाल्यार ते सांगतना आमकां मना भितर येतर आसूं का मागशी 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 बई बे तेदना तशें जाल्यार मात्र न्हू आमकां तोंडान सांगूच येता, तशीच कान्नान कसले आयकून ते आतां आमकां कसले एक परमात्मा देवाले आर्तीक वाती घाली म्हूण सांगली म्हणली क्या तेदन ते कसं सक्षम आसूं का कान समायक पडू का आमकां कान्नान तूं ते कान्ना आयकलेले सिदा ब्रेना वचूं का त्या ब्रेना दुखून वपास ते आमगेले हाताक पाय्याक पुरे प्रचोदन इवका बस देवा कुडा बस थंय आरती वातेस थंयची तेलस आरती थंयस बस म्हणून प्रेरण येयल्यार पांय वत्ता देवा कुडाक मना दुखून हाताक आरती वाती काडी घाली म्हणून प्रेरण येयल्यार हातू ते काम करता तशें जाल्यार हाक्का आमी तेदन एक पंतपुणी आमी आलोचना करता की आमकां ते कान्नाक आयक पडयसिल्लें कोणें ते आयक पडलेले विशयी मना वची तशी केलेले कोणें त्या मना वचून त्या हातपायाक आदेश दिल्ले कोणें ते आदेश दिल्ले आमी अचानक काय वत्तावे ना आमकां तें मन सांगतर आसता पळय बस देव कुडा सांगस थंयस हें काम बाकी आसा तें काम बाकी आसा तें खंय दुखून येयलें म्हळ्यार परमात्मान ते अंगांगाक मन इंद्रिय हाका पळय परमात्मानाची प्रेरण दिलेलें स्फुरण दिलेलें तेदन ताजे अर्थ कसो जाल्ले आमगेले भितर परमात्मा आसा पळय तो आमगेले करीन सर्व काम करयसिता तो उलय म्हणल्यार हांव उलयता ताणें उलयसिल्यार हांव उलयतां ताणें आयकयसिल्यार हांव आयकतां ताणें करी म्हळ्यार हांव करतां म्हूण सांगून लेखुका तेदना आमकां कर्तृत्वाचे अभिमान येना इतक म्हळ्यार देवान कान्ना कसले ಸ್ವಲ್ಪ ತೊಂದರೆ दिवचे वय बे मागीर कानून आयकपणा म्हण जाल्यार आमी कसले आमी केलेलें म्हण आमकां आयकपणा मागीर आमी कसं काम करचें तशें जाता ताजे खातीर सर्व अंगांग दृढ जावन दवरून ते अंगांगाक ब्रेना दुखून संदेश पेटून ते काम करची तशी एक साध्य जात करता जाल्यार परमात्मूची तें म्हूण सांगून आमगेलें मना आसूं का आतां कृष्ण सांगता यदा भूतं पृथक भावम एकस्तम अनुपश्यति तत एव च विस्तारं ब्रह्म संपद्यते तदा यदा भूत पृथक भावम म्हणालो एकस्तम अनुपश्यती सर्व जिवांतो परस्पर भेदस तारतम्यस सगळेचे लोकांत पळया विविध रितीचे जीवराश आस नाका मनुष्य काण पळया मनशालांतूय कितले भेद आस कितली तारतम्य आस एक मनशाल म्हणके एक मनीस आसतावे ना जाल्यार सर्व हे विविध रुपाचे विविध कर्माचे विविध रितीचे जीवराशी परमात्माकची आश्रय करून घेवन आसची तशीची परमात्मे सर्व जिवाचे उत्पत्तीकय कारण जाता सर्व जिवाल उत्पत्ती करची परमात्मान पालन करची परमात्मान लय करची परमात्मान जनन आनी मरणा मध्येचे सर्व स्थिती परमात्माले आश्रय आसून आमी करून घेताची ते म्हळ्यार नियामकू परमात्मा म्हूण कोण लेखता की तांणी परमात्माक पावताची म्हळ्यार कसं न्ही मुक्ती पावताची म्हणून ब्रह्म संपद्यते तदा परमात्माक पावताची म्हळ्यार मुक्ती पावताची म्हूण लेख आतां हांगा आमकां कसं कळटा म्हळ्यार जीव ताका अनादी म्हूण म्हणटाची नित्य म्हूण म्हणटाची सर्व जिवांगेले सृश्टी लय कर्त्रय सृश्टी कर्त्रय परमात्मूची म्हूण आमकां कळटा केवल आमी कसले हांगा पळोवचे अर्थ करचे म्हळ्यार जिवाक नाश ना देहाक मात्र नाश परमात्माल अनुग्रहान सर्व जीव विंगड विंगड साधना देह घेवन येवन साधन करतची क्रमेण मुक्ती पावतात न्हय म्हूण सांगून तशी हांगा सुचे सर्व जीवय विंगड विंगडच आस म्हळ्यार जिवालांतू तारतम्य आस म्हणल्याक तारतम्या निमतीन मागीर देह प्राप्ती जावची सात्वीक जीव तांणी देवती जाल्यार राजसीक जीव मनुष्य जताची तामसीक जीव तिर्यक योनींतू जन्मा येताची हे पळय आमी हेंचे अध्यायांतू सुरवे पळय पळयला तशीची सर्व जीवजात जगत्यांतू जाल्ले विंगड विंगड म्हणून आनी पृथक भाव कोण
जीवजात म्हळ्यार विंगड विंगड विदा जीव म्हणल्यार ताका प्रतक भाव म्हणटात. खंयची जीवजात एका एक सादृश्य जावन नांचे ना. त्या जिवजाता वरी हें आसा म्हूण लेखूक ना. कशी कोणेय लेखू ना. कित्याक म्हळ्यार आतां घरांतू आनू आनी पूत आसताची. ಕೆಲವು ಜನ म्हणटाची तुगेलो पूत तुगेल्या वरी रे थेट तुगेल्या वरीची म्हूण म्हणटात जाल्यार थेट तागेल्या वरी म्हळ्यार खंय रुपांत एक थोडे साम्यत आसतले. कर्मांतू क्रियेंतू पुरे साम्यत आसूं काय म्हूण ना. बापूस चांग जाल्यार पूत क्रूर जेवचो पुरो. जेव क्रूर बापसूक एक चांग पूत जन्म येवच्या पुरो. तशी एका एक सादृश्य नातील तसल जीवन हें. तशी हांगा सृश्टी जाल्ले अनेक जीव समुदाय एकलो एकलो जावन आशिल्लो भगवंता लेगीची तांणी आश्रय घेताची. सृश्टीचे प्रारंभांतू परमात्माले एक पटा दुखून सर्व जीव जन्मा येता की भायर येता की येवन तांणी विविध आकार सकळी घेवचे. विविध शारिरीक आकार न्ही घेवचे तसले जीवजात तांणी प्रळय कालांत अपास सूक्ष्म रुपांत येवन परमात्माले उदराक मेळटाची. ते कोण ग्रहण करतकी तांणी मुक्ती पावताची म्हूण सांगून सांगलां हांगा. म्हळ्यार हांगा आमकां कशें दिसता म्हळ्यार जिवजात पुराय विंगड विंगड रितीर आसाची. एकल्या एकल्या साम्यत ना. खंय तर म्हळ्यार एक घरा आसूचें आवसूक पुताक चव बापसो पुता जाल्यार गुणान रुपान थोडे सादृश्य आसल्यार गूण विंगड आसता. गुणान थोडे सादृश्य आसल्यार रूप विंगड आसता. एकल एक म्हूण म्हळ्यार जगत्यांत कोणेय ना जी सृश्टी प्रारंभ जाता परमात्माला उदरा दुखून सर्व जन येताची विंगड विंगड शरीर तांणी शरीर पावताची. तेंची जीवजात पुरे प्रळय कालांतू अपास कृष्णा लागीं वतात न्हू तांणी. त्या वेळाक सूक्ष्म रुपारी परमात्माला उदर सरताची तांणी. ताक त्या कोणाक ग्रहण करूं दिता. हें यथार्थ ज्ञान म्हणचें गोंदलान घेना अशी मनांत संतोश हारी हें ज्ञान आमकां जायी म्हूण सांगून कोण ग्रहण करतकी तांकां मुक्ती मेळटा. तेदना मध्व सांगताची सर्वेशां गत हरिः नित्यं नियंता तद्वशः परे. म्हळ्यार सर्व जनाल नियामकू परमात्मूची पुरजन तागेले अधीन म्हूण सांगून आचार्य मध्व सांगताची. आमी परमात्माला हातान तुले कटपुतली म्हणटाची सूत्र ಗೊಂಬೆ. तशी शिवाय आमी परमात्मा सर्वश्रेष्ठू तो परमात्माक आमी मात्र ताणी सांगिल्लें नियमन केलें तशें नांचे जाल्यार सर्व परमात्मू सर्वश्रेष्ठ जावन आसा सर्व विशयांतू म्हूण सांगून परमात्मालेक श्रेष्ठत्व परमात्मान सांगलें. आनी बरलेले श्लोकांत परमात्मा कसले सांगता म्हूण म्हणलेलें आमी पळोवया. आजी सांगिल्लें गीतामृतधारा देवाले गुरूंगेल चरणारविंदा समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.